मस्त लागते भाजी छान झाली. पहिल्यांदाच केली, पण छान झाली भाजी. आणि ही शरीरासाठी खूप पौष्टिक असते. नमस्कार, मी तानाजी. तर आजचा आपला बेत आहे अशी एक भाजी, जी भाजी आपल्या हाडासाठी आणि आपल्या शरीरासाठी खूप चांगली समजली जाते आणि ती भाजी आहे शेवग्याच्या पानाची भाजी. शेवग्याच्या शेंगाची भाजी तर आपण खातच असतो. पण शेवग्याच्या पानाची भाजी मागच्या 5-25 वर्षापूर्वी लोकं खायची. पण आजकाल आता जास्त कोण खात नाही. खरं तर ही भाजी खाल्ली पाहिजे, का तर शेवग्याला सुपरफूड म्हणलं जातं. शेवग्याच्या शेंगाची तर भाजी आपण सतत खातच असतो. पण शेवग्याच्या पानाची भाजी कशी केली जाते, ती प्रक्रिया आणि पाककृती आज आपण बघू. आता हे पाला घेताना थोडा कवळा पाला घ्यायचा. निबार पाला जरा जास्त पिवळा झालेला असतो. निबार घेतला तर जास्त निवडत बसावं लागेल. त्याच्यापेक्षा कवळा पाला घ्यायचा आणि निवडून घ्यायचा. कारण ह्याला किड मुंग्या लागलेल्या असतात, त्या किडलेला असतो पाला. आता ही पाला फराफरा वरबडून घ्यायचा. वरबडायला काही 5-10 मिनटं लई झाली. 5-10 मिनिटात लगेच सगळा पाला वरबडून होतोय. ही जी पाला आणला ह्यात 2-4 जणांची भाजी होईल. आता ही पाला नीट करायला काही जास्त आटास नाही. पहिल्यांदा पाला व्यवस्थित वरबडून घ्यायचा. वरबडून झाला की त्यात जी काही किडकी मिडकी पिवळी पानं आहे ती बाजूला काढून टाकायची आणि एखादा दुसरा देठ आलेला असू शकतो, ती देठ एक काढून टाकायचं आणि मग पाला धुवायला घ्यायचा. आता काय सगळे पहिल्याची भाजी आहे. हम्म. चालूच राहतात मग. आता ही पाला धुताना व्यवस्थित चांगला चोळून धुवायचा आणि 2-3 वेळा पाण्यानं खंगाळायचा. का तर ह्याच्यावर कीड असते, त्या मुंग्या असते त्या, त्याचबरोबर आळ्या असते त्या. आणि मग ही 2-3 वेळा पाण्यात चांगला खंगाळला, चोळून चांगला धुतला, व्यवस्थित खसा खसा चांगला चोळून धुवायचा. मग त्यातले किड मुंग्या त्याचबरोबर जी काही धूळ फपूट असतो ते सगळं व्यवस्थित निघून जातं. ह्या भाजीला फोडणी द्यायला जे आपण साहित्य घेतलंय, जी माल मसाला घेतलाय, त्यात 1.5 चमचा मीठ घेतलंय, एक 7-8 मिरच्या आहेत त्या हिरव्या, एक 10-15 लसणाच्या पाकळ्या आणि भाजलेल्या शेंगदाणे आहेत, खोंगा दीड खोंगा. खरं तर ह्या भाजीला जास्त साहित्य लागत नाही, थोडक्यात होते. आता हे 2-4च वस्तू घेतलेत. आता एवढ्याच आपण फोडणी देणार आहे. जशी एखादी आपण मोकळी भाजी करतो मेथीची, तिला पण जास्त काही लागत नाही, किंवा तांदूळशाची असेल तिला पण जास्त काही लागत नाही. तसंच तेवढंच साहित्य ह्या भाजीला पण लागतं. दोन पळ्यात तेल टाकायचं. आता तेल चांगलं गरम झालं की लसूण आणि मिरच्याचं कूट टाकायचं.
आता शेंगदाण्याचं कूट टाकायचं. आता भाजी टाकायची. भाजी चांगली वाफलून द्यायची. थोड्या वेळ झाकून ठेवायची. भाजी आता झाकून ठेवली. साधारणतः एक 10-12 मिनटं तशीच व्यवस्थित तिला झाकून ठेवायची आणि 10-12 मिनटानंतर परत व्यवस्थित शिजली का वापरली का उघडून बघायची. कशी झाली? छान झाली. पहिल्यांदाच केली पण छान झाली भाजी. कुणी सांगली होती मंगल काय म्हणलं? हे मंगलनं सांगितली होती कराय मला. हम्म. ती चालली होती आपल्या रानातनं घेऊन. हम्म. मी म्हणलं मंगलवहिनी कशाला हे घ्यायला लागला होता मी असं. अहो म्हणजे सीतावहिनी ह्याची भाजी करून खायची. संध्याकाळी म्हणजे झाकून ठेवायची आणि सकाळ म्हणजे असं फडफड करायला की सगळं पाला पाला सगळा पडतोय म्हणजे. करायची नीट आणि मेथीच्या भाजीवर भाजी करायची. लई छान लागते. मंगलवहिनीच्या नावानं भाजी खायची आज. मस्त लागते भाजी. जशी मेथीची भाजी लागते तशी डिकटो ही मेथीच्या भाजीसारखी भाजी लागते किंवा तांदूळचा असेल जशा मोकळ्या भाज्या आपण करतो त्या मोकळ्या भाजीसारखीच ही भाजी लागते. करायच्या अगोदर मला जरा थोडी शंका होती की चांगली लागते का नाही, कडवाट लागते का, तुराट लागते का, अजून काय उग्र लागते का, अशी काही वेगळी चव येते का. पण तसं काही नाही. मोकळ्या भाज्या जशा लागते त्या तशीच ह्या भाजीची पण चव आहे आणि ही शरीरासाठी खूप पौष्टिक असते. का तर शेवग्याला सुपरफूड म्हणलं जातं. शेवग्यात भरपूर प्रमाणात खनिज असते, जीवनसत्व असते, कॅल्शियम जास्त प्रमाणात असतं. ज्याला काय हाडांचा प्रॉब्लेम आहे, काय आजार हाडाचा असला तर त्याला डॉक्टर अवश्य शेवगा जास्त खायला सांगतात. त्याचं कारण हेच आहे की त्यात भरपूर प्रमाणात पौष्टिक जीवनसत्व असतात. त्यामुळं आपल्या आहारात आपण शेवग्याच्या भाजीचं प्रमाण जास्त वाढवलं पाहिजे. साधारणतः आठवड्यातनं 2-4 वेळा आपण ही भाजी करून खाऊ शकतो. फक्त एकच आहे की ही भाजी थोडी गरम असते म्हणजे शेवगा उष्ण असतो. तर आपल्या शरीरात थोडी उष्णता वाढू शकते. तर शक्यतो हिवाळ्यात जास्त खाल्ली पाहिजे, उन्हाळ्यात थोडी कमी खाल्ली पाहिजे. पण ही कधीही 12ही महिने आपण ही भाजी करून खाऊ शकतो. का तर आजूबाजूला आपल्या शेवग्याची झाडं असते ती आणि शेवग्याच्या झाडाला 12ही महिने पान असते ती. तर कधीही पानं वरबडवून आणायची
आणि त्याची अशी मस्तपैकी भाजी करून खायची. तर असा हा आजचा आपला शेवग्याच्या पानाच्या भाजीचा व्हिडिओ. तर आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या भटकताना या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. त्याचबरोबर माझ्या भटकताना या फेसबुक पेजला तुम्ही फॉलो करू शकता आणि कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा आणि नंतर लवकरच भेटू अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद. टाटा बाय बाय.